शास्त्रीय वर्षाचे उद्भवश परंतु यावेळी एवढ्या घाईकडे चालला तर कुठे? नारायण नारायण नारायण. आपण त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. महामुनिष्ठ, या नारदाचा तुला दंडवत प्रणाम. कोण नारदा? तू? आणि या वन प्रदेशात? नारायण नारायण नारायण. आज मला तुमची दर्शन घेण्याची इच्छा झाली होती म्हणून मी आलो आहे. पण तुम्ही एवढ्या घाईने चालला तरी कुठे? नारदा, मला प्रश्न विचारायला आवडतात, उत्तर द्यायला नाही. आणि हो, तू माझ्यापेक्षा मोठा नाही आणि पूज्य तर नाही की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच असं नाही. नारायण नारायण नारायण. महामुनिवर्य, अहो मी कसा असेल तुमचा पूज्य? मी तर तुमच्या मित्रासारखा आहे. सावधान नारदा, सावधान. कोणी माझ्या पुत्रासारखा नाही आणि मी कोणाच्या पित्यासारखा नाही. मी ब्रह्मचारी आहे आणि हो, पिता पुत्रासारखी अशी कोणती स्थिती माझ्याकडे नाही. अवश्य आहे मुनिवर्य, अवश्य आहे. काय? जर तुम्ही मला समजत नसाल तर मी तुम्हाला समजावून सांगू. मला समजावून सांगणार? एवढं काय समजावून सांगणार किंवा परशुरामाला? हेच की तुम्ही पितातुल्य आहात म्हणून. दादा, नारायण नारायण नारायण. तुम्ही या निर्देशात कांत विषता सत्य अजून निघून गेले नाही की तुम्ही श्रीहरीचे विष्णूचे अवतार आहात म्हणून आणि श्री विष्णू म्हणतो तुम्हाला पूजा समजतात. दादा, दादा, मला तुझ्या गोड भाषेतून देव आणि दैत्य यांच्यात जशी लीला असतो तसं काहीच माझ्यावर करण्याचा विचार दिसतोय तुझा. नारायण नारायण नारायण. महामुनीश्वर, तुम्ही ते सत्य विदित करून आपल्या पुत्राला मनावर दुखवत आहात. नारदा, मग विद्याचा विचार करून तुझ्या वाणीवर नियंत्रण ठेव. नारायण नारायण. आणि बघणार सुद्धा नाही काय? आणि असा तुम्ही त्यांचा आग्रह करू नका. असं असेल तर तू तुझ्या वाणीवर ह्या खरोखरच नियंत्रण ठेव. मला क्रोधित करू नकोस. नारायण नारायण नारायण. ज्या क्षत्रियावर तुम्ही 21 वेळा प्रारंभ केला ते क्षत्रिय तुमचा राग आणि त्याचा परिणाम बघून, कारण ते सक्षम होते आणि मी तर एक ब्राह्मण आहे, तर तुम्ही त्या माझा राग कसा काय करता? नारदा, सारखा क्रोध करून मला रागवायला करू नकोस. नारायण नारायण नारायण. मुनीश्वर, अद्भुत मुनिवर्य, अद्भुत. जर तुम्हाला क्रोध शब्द हा होत असेल तर तुम्हाला शांत शब्दातून शांत होतच असाय. नारायण नारायण नारायण. अंतीचा शिल एकलाच प्राण्या.
बरं बरं, बाळगणेशाला आता घेऊन या. ठीक आहे. बाळगणेशा, तू इथे सावध राहा आणि कोणालाही येऊ देऊ नको. कशासाठी माते? बाळगणेशा, मुले इथे ध्यानामध्ये बसले आहेत, त्यांच्या ध्यानामध्ये कोणताही विघ्न यायला नको. जशी तू निश्चित इथे मी. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. बंधू दाखिले अजून आला कसा नाही? इतक्यात यायला हवा होता. बोलून गेला की दक्षिणेला ऋषींच्या आश्रमात जातो म्हणून. जय शिवशंभू, जय शिवशंभू, हर हर महादेव, हर हर महादेव, जय शिवशंभू, जय शिवशंभू, हर हर महादेव, हर हर महादेव. सावधान सावधान ऋषीवर्य, एक पाऊल जरी पुढे टाकाल तर तुम्ही यापुढे जाऊ शकणार नाही. हे बाळका, तू माझा मार्ग रोखणारा आहेस तरी कोण? मुनिवर्य, ज्या ठिकाणी तुम्ही इथे आला ते ठिकाण तुमचं नाही, माझं आहे. म्हणून येथे प्रश्न मीच करणार. तुम्ही फक्त उत्तर द्यायचे. सांगा तुम्ही कोण आहात आणि काय काम आहे तुमचं? बाळका, तू मला अजून ओळखलं नाही? तुमच्यासाठी मी कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मी शिव पार्वती पुत्र श्री गणेश आहे. म्हणून मी इथे उभा आहे, कारण भोलेनाथांच्या ध्यानस्थ कोणी जाऊ नये म्हणून. शिव पार्वती पुत्र? असंभव, असंभव. शिव पार्वती पुत्र असा होऊच शकत नाही. मुनिवर्य, तुमचे नेत्र छोटे करा. जर का भोलेनाथाच्या ध्यानाचा भंग झाले तर फार मोठा अनर्थ घडेल. तू नर ना पशु असा सामान्य प्राणी शिव पार्वती पुत्र असूच शकत नाही. काय तुम्ही सांगता? बाजूला हो. ज्या मातेने मला जन्म दिला तिची आज्ञा सोडून चालणार नाही. तुला जर का माहित असतं की मी परशुराम आहे आणि 21 वेळा पृथ्वी निष्क्रिय केली असे तर असा हट्टाच केला नसतास. माझा जन्म नसेल झाला तेव्हा तुम्ही केली असेल 21 वेळा. आता 22 वेळा करून दाखवा. बालका,
उठ उठ बाळा. कोण आहे दुष्ट पुरुष ज्याने माझ्या बाळावर काय केला? त्याला आता सोडतच नाही मी. प्रणाम प्रणाम. चुकून माझ्यातून हा अपराध घडला. त्याने मला सांगितलं होतं की मी शिवपार्वती पुत्र आहे म्हणून, पण मी क्रोधित होऊन मी त्याच्यावर प्रहार केला. कोण परशुराम तुम्ही? तुम्ही तर ज्ञानी आहात ना? साधा विचारही केला नाही. तुम्ही तर क्षमेचे नाही शिक्षेचे पात्र आहात. म्हणजे चुकून माझ्यातून अपराध घडला. शिक्षा नावे जिंकून प्रायचित्त तरी मिळेल ना मध्ये? क्रोध आणि अहंकाराने केले काय हे अपराधच आहे. याला शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला शिक्षा देते की? माताजी मला शिक्षा देईल ती मी नतमस्तकपणे स्वीकारेल. परशुरामा, तू सद्गुणी आणि विद्याधारी आहेस आणि माझा पूज्य आहेस. हे भोलेनाथा, अज्ञानात काय काय घडेल हे मला आज समजलं. ज्याच्याशी हे भोलेनाथा, अज्ञानात काय काय घडेल हे मला आज समजलं. जो स्नेहाचा अधिकारी आहे तो क्रोधाला प्राप्त झाला. ज्याला मिठी मारावी त्याच्याशीच मला युद्ध करावं लागलं. गणेशा मला माफ कर गणेशा, क्षमा कर. गणेशा, आज मी तुला शंकराने मला दिलेला हा पशु मी तुला देत आहे. त्याचा तू स्वीकार कर आणि हो, तूच याचा योग्य रीतीने वापर करू शकतोस. आजपासून या भूतलावर सगळेजण तुला एक कदंत नावाने ओळखतील. एक कदंत नावाने ओळखतील. एक कदंत नावाने ओळखतील.
जाग गोकुळाला चला 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 हो जारबा चला 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 हो जारबा नको बोलायला गेलास ना ती पटकन आगावर येते बघ. तुला हाक मारायचं असलं तर तू हाक मार बघ. हा हा मारते हा मार मार. मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी अगं मावशी येतेस ना कुठं नाही ग बाजाराला येतेस ना
अगो पाय पाठ एवढी थंडी पडते ना तर सगळं विसराय होतं बरं. बरं आता सगळं तुम्ही जमलं वाय ना सगळं जमलं वाय ना बाबा बरं आलं आलं. आता भेटलं म्हणून धबडा करीत चाललास की काय? अरे हा एक बाहेर ना आलेला आहे आणि हा तू रे काय नुसतं सारवतोस? अरे मेला ह तो का बाहेर ना आलेला आहे तू अडीचलाच आहेस ना? काय आहे ती? कसली स्टाईल याला या म्हातारीचा विचार करा जरा. नुसतं दमलं जा. जरा बसतो हा. अगं बघताव काय काय पिंडाला कावला शिवतो हा बघताव काय आता उठला. अरे माठ नाही अरे मला उचला. आग लागली तुमच्या तोंडाला ती शिरा पडली आयुष्यात नाही या जागेवर उठवा. आता वाईट बरं वाटलं. मावशी मी काय म्हणते बाकी सर्व जमते तुला आज यायला एवढा उशीर का झाला? अगं रोज मला पिलाय लागतं ना. अगं दूध हा मग दूध पिलाय लागतं मला. ठीक आहे ठीक आहे. आज यायला उशीर झाला कारण सकाळ सकाळ उठले आणि दूध काढाय म्हणून गोठ्यात जायत होते.
अगं बघते तर काय अगं हा निस्ता कालूक पडलेला अगं त्याच अंदाजात रापीत आपलं गेला मोठ्यात अन दूध टाळाय म्हणून खाली बसला अगं नुसतं दूध पिलताय मावशी तांब्या भरला असेल ना अगं ही टवळी पुढं काय बोलते ग येली जरा आई पुढं काय सांगता येतं नुसतं पिलताय अगं दूध काय तयार नाही अगं तसंच उठला आणि घरात गेला अगं ऐका कंदीला नाही गेला तसाच कंदील ठेवला म्हैशीच्या खाली अरे बघता तर काय अरे बघता तर काय अरे ती म्हैस नव अरे हिंदू भावाच्या रेडाचा हे प्रभू हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद काय अगं नुसतं मिलून माझा हात गलून गेलं तरी त्या हिंदूच्या रेड्याला काय निर्माचा बाजार अगं काय असं बोलणं ह्यांना काहीतरी वेगळं वाटायचं चला मला बोलवलं कशाला सांगा पहिलं तुम्ही चला बाजाराला पण उशीर होतो ही सगळी व्यक्ती कळवली आहेत बघा आवडीचं नाव घ्यायचं मावशी खास मावशीसाठी शुभम देसाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय शुभम. ऐका म्हणली नाव घेते नीट घे. अरे लाल मणी जोडलं आणि कालं मणी तोडलं ऐकाय ना शुभमराव आणि शुभमरावांसाठी 4 जण सोडलं त्याचबरोबर मयूर वरेकर यांकडून सुद्धा मावशीसाठी 110 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी मावशीने नाव घ्यायचंय मयूर. अरे बेगुरावाडीच्या बाहेर आहे चिरेबंदी वाडा मयूरराव 100 रुपये काय 500 रुपये तरी काढा. त्याचबरोबर गौरव चव्हाण मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय गौरव. अरे लग्नात यजमानाने वाढलाय फेटा ऐकताय ना मंडळी लग्नात यजमानाने वाढलाय फेटा गौरवराव रात्री कुस्क्या आंब्याखाली भेटा. त्याचबरोबर प्रशांत मांजरेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे मावशीसाठी. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय प्रशांत. अरे इवल्या हरणाचे इवल्या हरणाचे इवले पाय प्रचंद्र वाजून घरी आले नाही पिऊन पडले का काय. आपण बाजाराला चालल्या खऱ्या पण कोणी काय नेसलं कोणी काय घेतलं हे सांगायला पाहिजे की नाही यांना. हो सांगितलं पाहिजे मावशी. हो मग सांगा हो सांग सांगते मावशी. अगं होय काकांच्या काय मावशी इकडे जाते इकडे ना तुला घाबरले ना काकांकडे जात होते घाबरू नको. काय घेतलं सांग बघूया. अगं मावशी मी घेतलं दही. गेली सांगून गेली का माझ्या अंगावर थुकून गेली. हो सांग पुढे ये सगळे उठून जातील बघ. होय मावशी मायड ना खुशखबर आहे. काय सांगतेस काय कोणाचे दिवस भरले रे मग असं अगं माझं ना लग्न ठरलंय. अगं ते लग्न बिग्न राहू दे तू काय घेतलंस ते सांग मला. मी घेतलंय दही. ही चालेल जा तू जागेवर जा.
मावशी मी सांगू हो सांग अगं ये पटापट हे बघ कसले ते उठून मी घेतलं लोणी अगं ते दिलं कुणी माझ्या हँडनी कुणी शुभम देसाईनी अगं त्यांनी तर खूप जणांना लोणी लावले विचार सगळ्यांना सांगते हा हो अगं कशाला काय झालं तुझं आता अगं मावशी तसं नाही मग कसं माझा बसलाय ना कुठं बसलाय पण हा काय कालो काय दिसत नाही बघ मला कुठं अगं मावशी तसं नाही मग कसं मावशी माझा घसा बसलाय मग असं सांग ना घसा बसलाय काय घेतलं सांग बघू तू मावशी मी घेतले श्रीखंड तेव्हाशीचा आवाज झालाय थंड काय घेतलं सांग ना यांना पटापट अगं मावशीची मुठी आहे बघ अगं मावशी तिला खवा घेतलाय बघ अगं हिनं घेतला खवा पहिला बाजूला नेऊन थांबा सगळ्यांचं झालंय बघते मी त्यांच्याकडून राहिलंय काय अगं ही माझी राधा राहिली गुणाची बघितलं मावशी मला तू विसरलीस ना नाही ग बाई तुला माझ्या लई गुणाची आज बघ तुला कसं विसरू मी मावशी मी घेतलंय पांढरं शुभ्र दूध काय बोलतोस दाखव तुझं दूध मावशी चला 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 सगळ्यांनी सांगितलंय ना काय काय घेतलंय ते चला 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 मावशी चाललंय ना बाजाराला अगं आमचं सर्वांचं झालं तू काय घेतलं तर सांगितलंच नाही ते अगं बाय सांगते हा मी काय घेतलं ते अरे देवा अगं जे घ्यायचं होतं ते घराशी दिसायला बघ मग आता काय अगं हे तुम्हाला अगं आता का कोण आम्ही याला हाक मारता अरे आय वाटत अगं तुझं कुठलं ठिकाण ही राहिली तरी कशाला येतेच तरी कशाला इकडं आता काम आले ये लवकर ये मी येलीस ती माझी नाच तुला अरे वेळेला गुलाबाईकडे नाच लाव या म्हातारीला माझी नजर वयाला मी झाली अरे लागा माझी मोला गेली तुला कसा बोलायला अगं तुला कसा बोलायला तिला मत नाही उरत नाही
एवढी म्हातारी आहे बसले का तुला काय समजतं अरे तरी पण मी काय बोलतात ऐकून त्याच्यावर एकाच तेच कशा तू कशा आलेली काय बोललेस एकाच तेच कशाला तिच्या अगं मिळाला तुझा कुसला तो हाक मार मला घातात बसला एकदम पाणी बिनी काय नाही आहे बोल काय तर काय बोललो असल्या सुना भेटल्या माझ्या नशिबाला काय समजत नाही अरे अगे त्याच्यावर कसा नको स्कूट अरे काय वाजवतात का जरा बोलून दे ना मला कपडे तू तरी समजतं की नाही मी सांगता नाही मला इंग्लिश येतं तुला लय येतं आमच्या म्हातारीला इंग्लिश काय तर वाजवताय ना आमच्या राज्यात नव्हतं बा म्हणून बोललो इंग्लिश राहू दे सुमती अगे तू आलेली कशाला कशाला तू बाजारात आलीस ना होय बाजारात चाललाय मग बाजारात घेऊन काय चाललीस काय अगे होय तर आणायचं होतं तर इसारला घराची मग त्यात आणलाय मी काय माझं आणलंस अहो सामान ग बाजारात न्यायचं माझं सामान माझ्याकडे आहेच म्हटलं बाजारात जायचं ना तुला मग सामान नको आणायला होय होय सामान हा हे घे काय आहे याच्यात बाजारात न्यायचं सामान अगे तर देत आणि त्याच्यात भरून आणती कोणती अगे पण हाय काय ह्यांना सांग तर सांगता तू जा नंतर सांगता हे तुम्हाला अगे आता काय झालं तिकडनं जाता अशी धरणाच्या वाटेवरनं मोड्या अशी जात नको 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 तिकडनं लय काटायत मग आम्ही जाऊ ना तेव्हा आमच्या डोक्याला लागत आता तुमच्या काय बोलतेस तरी आता पायाला लागतील मस्त बोल ह्यांना आता काय ते वाटतं? वाटण फक्त कोण जातं माहिती आहे कोण वनिता गोताडी ना आणि अंकिता माहिती हे तुम्हाला अगे आता का काय झालं त्याच्यात काय नाही माहितीये सांगितलं नाही तुझं सांगितलं मग सांग. त्याच्यात कवटा आहे कवटा नीट ने नेता नेता तुझा आणि तिकडे मॉडर्न जाताना ना गडगं बिडगं हाय जागड बघतो पडतील जातेस काय हा जाते जायलाच म्हणून येते हा काय आणलं असतं घरात जायला जा 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 हा माझ्या सुनबाईला सांगतात ना मी जाता आता समाधून जावा चला चला पोरी बाजाराला चला चला काय झालं पोरी अगं मावशी एक छोटस गाणं बोल ना. अगं कशासाठी आता अगं हा घाट चढताना आपल्याला राहायला खूप मजा येईल बघ. असं बोलतेस हो हो काय म्हणजे तुमचं पण हेच म्हणणं आहे काय हो हो मावशी. हो हो चालेल चालेल हा ए बाबा काय म्हणताय एका नीट टेस माहिती आहे ह्याच्या पुढे काय दाखवू नको बस कर. हॅलो 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 दाखव. हॅलो 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 खास मावशीसाठी रसिकांच्या पसंतीतून पारदर्शी आलंय. मावशी त्यांचं नाव घ्यायचंय नागेश देसाई यांकडून 100 रुपयाचं पार्सल आलंय. नागेश घरात आणली खाट आणि खाट्याला पडलं ढेकून. नागेशराव ऐकताय ना? घरात आणली खाट
आणि खाटेला पडलं ढेकून. नागेशरावाला सांगताय मारा मारा, आणि नागेशराव कसलं बसलं मला टेकून. त्याचबरोबर मनोहर देसाई यांकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी नाव घेतलंय मनोहर. 1 बाटली 2 ग्लास, 1 बाटली 2 ग्लास, मनोहरराव फर्स्ट क्लास. त्याचबरोबर मोहित देसाई यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. महेंद्र देसाई यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कुणाल देसाई यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. दीपक देसाई यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर मावशीची सासू यांच्या पात्रासाठी दीपक देसाई यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनोहर देसाई यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर श्री सुनील गणपत देसाई यांकडून कैलासवासी गणपत गोविंद देसाई यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर गौतम देसाई यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर शिवाजी देसाई यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर माधुरी देसाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर ओरी गावच्या प्रथम नागरिक माननीय सौ स्वाती उदय देसाई सरपंच मॅडम यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलंय. आम्ही मंडळाचे आभारी आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर कैलासवासी सुमित्रा महादेव माचिवले आणि कैलासवासी अंजली हेमंत भोवळ यांच्या स्मरणार्थ सौ अपर्णा सुभाष माचिवले आणि सौ अश्विनी गणेश माचिवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर सावित्री रामचंद्र घाणेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी बाळू अंजली माचिवले आणि कैलासवासी अंजली हेमंत भोवळ यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर तेजस्वी किरण भोसले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर गौरी महेश माचिवले यांच्याकडून आज जवळांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि मावशीसाठी आज 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही पोलीस ग्रामाच्या नमन मंडळ या सर्व कर्मचाऱ्यांचं आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी गाणं म्हणते हा पुरी नो ऐका. ए ठेका देस गाणं घेताय आम्ही. हॅलो हॅलो हॅलो. त्याचबरोबर मावशीचा नाव घ्यायचं आहे मोहित देसाई. मोहित देसाई. मोहित कांद्यात कांदा कुसका कांदा, कांद्यात कांदा कुसका कांदा, मोहित रावांना बोचक्यात बांधा. त्याचबरोबर महेंद्र देसाई यांचं नाव घ्यायचं आहे. महेंद्र किचन मध्ये बसून करत होते गाजराचा हलवा, किचन मध्ये बसून करत होते गाजराचा हलवा. महेंद्रराव आधी घरात आहे तिला घालवा मग मला बोलवा. त्याचबरोबर कुणाल देसाई यांचंही नाव घ्यायचं आहे. कुणाल. अलीकडे गंगा पलीकडे गंगा, अलीकडे गंगा पलीकडे गंगा, कुणालराव जिकडे जातात तिकडे सगळीकडे करतात दंगा. त्याचबरोबर दीपक देसाई. दीपक एवढ्या एवढ्या हरणाचे एवढे एवढे पाय, एवढ्या एवढ्या हरणाचे एवढे एवढे पाय. दीपकराव अजून घरी आले नाही, पिऊन पडले ना काय. गाणं घेते हा मी. ठेका दाखव तुझा बाबा. घेता या औरा सारा शिनगार चला चला उशीर झाला, उशीर झाला. औरा
पहिली पिढी आहे ना ह्याच गाणं बघित बघित अशी मोठी झालेली आहे. आता तुम्हाला हा जुनं गाणं वाटतंय असं हलवताव असं हलवताव आता तुमच्या ह्याच्यातलं मला बघू तुमचं गाणं एक दाखवा मला म्हणते. हा म्हणते हा मीच म्हणते. हो बोल. जरा संभाळा तुमच्या डोळीवर माथे गवाई, जरा संभाळा तुमच्या डोळीवर माथे साऱ्या मिळोनी चढूया ग अगे अवघड हा घाट साऱ्या मिळोनी चढूया ग अवघड हा घाट. साऱ्या मिळोनी चढूया ग अवघड हा घाट.
हॅलो खास रसिक प्रेक्षकांच्या पसंतीनं आलेलं पारितोषिक श्री रवींद्र गुणाकी मालक आगवे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर आरोही तेजश्री सोनल गोटाळ यांच्याकडून कैलासवासी विजय गोटाळ यांच्या स्मरणार्थ संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर चंद्रभागा पांडुरंग मांजरेकर यांच्याकडून हा जो कार्यक्रम त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे ते आमचे वैभव शिंदे सर आणि संपूर्ण गणगौर कार्यक्रमासाठी 1000 पारितोषिक आहे. त्याचबरोबर देववाडी महिला मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर नित्या प्रशांत मांजरेकर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर स्वराज आणि समीर मांजरेकर
आम्हाला एकाएकी बोलवण्याचं कारण बोलवलंच पाहिजे. बरं बरं पेंजे आता कुठं असेल रे? आवाज येतो. पेंजा 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 मोडत गेला वाटतं. दोन दिवस काय तरी पण आवाज देऊन बघतो परत. पेंजा 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 लवकर लवकर देवानी बोलवलाय. लवकर लालवाला एखादा मला पण घेऊन ये. पण ये तू उलटा ये. पण उलटा ये. अरे तुला सांगू मी काय जीवा भावाची माझी लाडाची बाय ऐकलं का रे? अरे चुकली र माझी कविता काय जीवा भावाची माझी लाडाची बाय. चुकली र माझी कविता काय जीवा भावाची माझी लाडाची बाय. चुकली र माझी कविता काय जीवा भावाची माझी लाडाची बाय. चुकली र माझी कविता काय माझी लाडाची बाय. काय बडबडतोस काय? कुठं चुकली कपिला तुझी? काय वाटते? अरे कानात काय घेतलंय? कानात काय घेतलंय? अरे काय सांगू तुला? हा मग
परसात काय एकदम गोड गोड रे मला दे जरा मला दे नको अरे जरा जरा अरे जरा आहे अरे जरा सुद्धा दे मला. अरे त्या परसाची ती गंमत नाही तुला माहिती आहे अरे उद्या तू बघशील अरे ते आमचं उठाय बोलताय काय हो कोण दे नाही अहो तर संजू भाऊ ते अबुदादांचा भाव अहो असं ढवलीत होत असं ढवलीत होत कसं ढवलीत होत असं ही बघितलं हो काय त्यांच्या हाताला चव हाय हे भारी हो लय गोड लागला होय आणखी दोघांनी जवळ असताना सांगा की त्याच्यापर्यंत गोड का हो काय काय नको काय परसाच्या नादात राहिलोय मी तुला काय बोलवलं तुला का बोलावलं म्हणजे तुला माहिती नाही नाही बरं सांगतो मग देवाले 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 कृष्णादेव हा कृष्णादेव असं हा. स्पष्ट काय तर मला कळू दे विस्कटून काय तर सांग कृष्णादेवाले कृष्णादेव आले होय मग मी काय करू जाऊन भेट दर्शन घे कित्येक दिवसानं भेटले तुला तसं तू भेटत नाही हा द बरोबर आता तर लय मग कामा गाईंच्या माग सगळा आंबा पण झालाय ना झाले गोंड झाले गोल्ड झाले काजू एखादा आणलंच नाही काय काजू नाही हा? काजू आता उलटे झाले हा, मग आता धरला ना काय म्हणतात बॅटरी गॅनिंग इकडे आपला झोप त्याच्यावर टाइम नाही हो मला त्याला हात कसा बसा आलाय हे दर्शन घे पहिलं पण लय नुकसान झालं रे माझं आज त्याला बॅटरी गॅनिंग फुकट गेला आज चप्पल अरे थांब रे बाबा जरा वाईट थांब तू काय म्हटलं काय म्हटलंस राजेवाले हा कृष्णादेव कृष्णादेव काय हॅलो हॅलो पूर्व दिशेला कुठं पूर्व दिशा पूर्व हा ती कुठं हे बघ, अशी 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 सरळ इकडे या. वाकडा 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 म्हणजे कसा असा 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 फिरत ये. फिरत. चल. जाऊ चल, बघतो तू दर्शन घेतलं सारखा मागतो काय जरासाच आहे इकडे बघ हा, ठेव, तिकडे ठेव. बा, इकडे ठेव काय पाणीवर ठेव. इकडे बघतो हा, दाबून ठेव. जर खंड हे बाबा लक्ष ठेवा. हे बाबा. हे दादा. लक्ष ठेवा. लांब काय
ठेवलेलं आहे. हा हा म्हणूनच आमला ठेवलेलं काय काय म्हणतो बाकी बाकी एकदम मस्त म्हणजे काय दरबारात कसं काय अरे काय बोलते भेटतात बघ आपली अरे सासरवाडीत गेलो होतो. सासरवाडी मला पण जायचं आलोय देवाला काय काय म्हणतो काय मग चांगली काय सोयपाणी चांगली झाली असेल काय विचारू तू पण काय म्हणतात काय सोय पाणी काय विचारू तू बोल. बोल तिकडची काय रे तिकडची काय मामीला सांगितलं ना पहिलं काय? देणार नाही कोणी. हा अरे जाऊ येणार आम्ही काय नुसती खुश. हा, खुश. काय? अरे लाडाचा पाहुणा आला बघा मामे आला बघा. कोंबडी कापून ठेवला मामी मामी नक्की तयारी केला जाऊया म्हणून. अरे मग मामी पण तुझ्यानी जावं पण तू मग काय हा, तुला मजा मग तुला जेवलं बिवलं फुल एकदम हा आणि गरमी एवढी मग गरमी अरे फुल गरमी पण तुला लावली हा मुचका अहो मी नाही म्हटलंय ह्यानं म्हटलंय सासरवाडीचं सांगितलं तो. काय काय अरे बाई, हा अरे माझ्या प्रजेला दहीदूध मिळतं की नाही मिळतं हे पाहायचं सोडून हे अभाग्य करायचं. नाही नाही मी हात तो. बरं. काय लागलं नाही ना तुझ्या काय झालं माझ्या मारली ना हा. हा. बोल, बोल. चाललाय चाललाय मथुरा नगरीचा राजा जाऊन हा. बिनधास्त चमचमाटा एकवी स्वर्गापर्यंत माझ्या नावाचा जय जयकार 33 कोटी देव 33 कोटी देव माझं नाव आहे कापत हो खंत फक्त एका गोष्टी खंत फक्त एका गोष्टी माझी बहीण देवकी उपवास झाली असता सुसेन राजाचा पुत्र वसुदेव या देवकी विवाहात थाटामाटाने पार पडला विवाह मोठ्या थाटामाटाने पार पडला विवाहाची वरात यमुनाची जात असता आकाशवाणी झाली कौसा देवतेचा विवाह मोठ्या थाटामाटाने पार पडला परंतु तिच्या पोटी जन्माला येणारा एक बाळ तुझा वध करेल देवकीला रथातून खाली घेतली तिचा शिरच्छेद करणार तेव्हा देवकी म्हणाली दादा मला मारू नकोस रे दादा मला मारू नकोस मीही दैवतो बहिणीच्या शब्दाला मीही दैवतो आणि सोडून दिली तुला वसुदेव देवकीला बंदी शाळेत वसुदेव देवकीला बंदी शाळेत कैद केला आणि माझ्या प्रजेघरांचे लक्ष देण्यासाठी हा काळीच राजा शिपाई हो हवालदार आपल्या काय चाललं आहे आपल्या प्रजेत ह्याच्या आनंदात अरे सर्वांना दहीदूध मिळतंय की नाही मिळतंय ना हो. अरे त्यांचा भगवान माझ्या काळीचा होय रे भाऊ. माझ्या प्रजेजनेला दहीदूध न मिळाल्याचा
हे काय कारण आहे हे काही कळत नाही. काय त्या कारच्या कृष्णाला बाजार बंद केला काय? जा तू गोकुळी सुटी जा. कृष्ण 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 त्याचे स्वाद त्याचे विनायक काय ते प्रदक्षिणा फिरून शिलाला म्हणतात माझ्या हातातून घातली आणि वरती जातात गर्जना आकाशवाणी झाली. कौसा कौसा माझी ती कन्या आणि गोकुळात वाढत आहे तो तुझा वैरी देवकीचा आठवा मी कृष्ण